ती शान कोणाची? लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचा महापूर, राजावर गुलालाचा वर्षाव। ढोल ताशाच्या गजरात निघाली मुंबईच्या राजाची मिरवणूक। लालबागच्या शॉप बिल्डिंग जवळ राजावर करण्यात आली पुष्पवृष्टी। पुण्यातील 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन। कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुची तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीला भावपूर्ण निरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण वातावरणात दिला वर्षा निवासस्थानावरील बाप्पाला निरोप। कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये विसर्जन। पुण्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचा गजर। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही लुटला ढोल वादनाचा आनंद। नाशिकमध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक। नाशिकच्या मिरवणुकीमध्ये यंदाही अघोरी नृत्याचं आकर्षण। नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीमध्ये गिरीश महाजनांचा ठेका, तर संभाजीनगरमध्ये संजय किरणेकर, अंबादास दानवेंनीही धरला विसर्जन मिरवणुकीत ठेका। भारतातील सर्वात उंच गणेश मूर्तींचं विसर्जन संपन्न। हैदराबादच्या खैरताबाद इथल्या 69 फूट उंचीच्या गणेश मूर्तीचं हुसेन सागर तलावात विसर्जन। दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना देणार आमंत्रण। ठाकरे बंधूंची तोफ धडाडण्याची शक्यता। देशभरात निवडणूक आयोग SIR राबवण्याची शक्यता। 10 सप्टेंबरला निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। नमस्कार, मी अमित गद्रे। महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या, विशेष सरकारी योजना आणि महाराष्ट्राच्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। सगळ्यात पहिली बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। कारण ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवरती समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला। गाव पातळीवरती गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या निर्णयाचा GR सरकारने काढत मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय। मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि तो GR देखील इश्यू झालेला आहे। आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत। प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे, नियम 2012 यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं, यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली। त्या अगदी बॉटम लेवलला, अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। राज्यात मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी मासूम प्रकल्प राबवण्यात येतोय। बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि अल्पवयीन मुलांना मानसिक समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर संस्थेच्या उपक्रमामार्फत हा प्रकल्प राबवला जातोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे आतापर्यंत 3,337 मुलांना लाभ झालाय। राज्याच्या विकासासाठी प्रशासनाने AIचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित सेवा द्याव्यात, त्यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होईल। दक्षिणेतील राज्य प्रशासनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि महाराष्ट्रही या क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे। ही आघाडी कायम ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण बदलांची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी विभाग आणि कार्यालयांचा अंतरिम प्रगतीसंदर्भात आढावा बैठक पार पडली।
150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त कामं पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलाप MIDC इंडस्ट्रियल लँड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ केला। औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडाचं वाटप सुलभ करण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मिलाप काम करतात। आता बातमी रेल्वे संदर्भातली। महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला आणखीन गती मिळणार आहे। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या मार्गासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे। तसंच बीड ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। अजित पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत। या दोन्ही निर्णयांमुळे राज्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे। जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पाणी पुरवठा आणि सुरक्षेची कामं करण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। विकसित भारताचं ध्येय ठरवण्यात आलेलं असून त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाचं ध्येय आणि त्यानुसार जिल्ह्यात कामं करण्यात येणार आहेत। जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दौरा करून त्यांचं विकासाचं विजन जाणून घेण्यात येणार असल्याचंही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। आता बातमी नांदेड जिल्ह्यातून। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। या नुकसानाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असं पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितलं। कृषी, आरोग्य, जलसिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन, विद्युत, महानगरपालिका विभागांच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीविषयी माहिती जाणून घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या। महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ सुरू असून राज्यामध्ये सरकारने 17 सामंजस्य करार केलेले आहेत। या कराराची किंमत 34,000 कोटी असून यामुळे राज्यामध्ये जवळपास 33,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे। या गुंतवणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स, संरक्षण तसंच संबंधित क्षेत्रांचा समावेश असणार आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकणात या सर्व भागांमध्ये उद्योग उभारणीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र विशेष या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। मुंबई, पुणे इथली ही दृश्य आहेत। गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय आणि भव्य दिव्य अशा या मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येत आहेत। काही ठिकाणची ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य, लालबागच्या राजाची ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य आहेत, ज्यामधून किती मोठ्या संख्येनं भाविकांचा हा जनसागर या मिरवणुकीमध्ये सामील झाला आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। गुलालाची उधळण केली जाते आणि एका ठिकाणी तर हेलिकॉप्टरमधून, फायटर जेटमधून फुलांची पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघू शकतोय। दुसऱ्या एका मंडळाच्या गणपती बाप्पाची ही मूर्ती, मुंबईच्या राजाची ही मूर्ती आपण भव्य दिव्य अशी या ठिकाणी बघतोय आणि त्याचबरोबर इतरही गणेश मंडळांच्या या मूर्ती मार्गस्थ झालेल्या आहेत। पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहेत। भाविकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर लालबागच्या राजाची शान काही और आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते, भाविकांची गर्दी आहे। पावसाची ही रिमझिम मध्येच आपल्याला पाहायला मिळते आणि ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण बघू शकतो आणि त्यामधून अथांग अशी ही भाविकांची गर्दी, या गर्दीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। त्याचबरोबर गुलालाची उधळण केल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर जो गुलाल पडलेला आहे तो बाजूला सारण्याचं काम भक्त करताना आपल्याला दिसून येत आहे, सेवक करताना आपल्याला दिसून येत आहे। लालबागच्या राजाची ही मिरवणूक आहे। थेट दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। जेवढी गर्दी या मार्गावर आहे तेवढीच गर्दी आपल्याला वरच्या या बिल्डिंगमध्ये, त्याचबरोबर दुसरीकडे जो पूल आहे त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल। बिल्डिंग पुष्पवृष्टी ज्या आहे त्या मंडळाकडून प्रत्येक गणेश मंडळाला आणि प्रत्येक बाप्पाला जे आहे ती पुष्पवृष्टी केली जाते आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर प्रत्येक गणेश मंडळ जी आहे ती श्रॉफ बिल्डिंग यांच्याकडून जी आहे ती पुष्पवृष्टी करून घेण्यास आतुर असते आणि या संदर्भात अधिकच्या बोलण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते आहेत। सर, काय सांगाल? लालबाग परिसरात पुष्पवृष्टी केली जाते, गेले 65 वर्षांपासून तुम्ही पुष्पवृष्टी करत आहात। 1970 साली स्थापना करण्यात आली। काय भावना? एवढा मोठा जनसागर जो आहे तो येत असतो या ठिकाणी आणि प्रत्येक गणेश मंडळ आतुर असतात तुमच्याकडून पुष्पवृष्टी करून घेण्यासाठी। काय नाही, आम्ही 1970 पासून जी पुष्पवृष्टी जी चालू झालेली आहे
आणि आता हे 56वं वर्ष आहे आमचं आणि आम्ही प्रत्येक गणपतीवरती फुलंही पडदा करतो आणि काही मोठी मंडळं जी नावाजलेली मंडळं आहेत तर ते पण आमच्याकडे येतात. काही नाही नावाजलेली असली तरीसुद्धा ते इव्हन घरातले जरी गणपती असले तरी ते आमच्याकडे येतात आणि आम्ही प्रत्येक गणपतीवरती एकच मानाने पूर्ण पुष्पवृष्टी करतो. आणि सांगायचं झालं तर काय आहे, हा जो कार्यक्रम आहे गणपती बाप्पा आपला हा सर्वांचाच लाडका आणि फुलांनी हा एक वेगळी कल्पना आहे आमची. वेगळं काहीतरी आम्ही करतो, वेगळी आमची थीम असते आणि त्याच्यातनं आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी फुलंही करत येतो. दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थीम साकारत असता. यंदा खास करून ऑपरेशन सिंदूर फायटर प्लेनच्या मदतीने तुम्ही पुष्पवृष्टी करत आहात. काय नक्की भावना होती जेव्हा हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूरचा देखावा फायटर प्लेन जेव्हा तुम्ही बनवत होता तेव्हा? भावना बघा हीच होती का ज्या वेळेला पहलगाम हल्ला झालेला तेव्हा प्रत्येक भारतीयाचं मन दुखावलेलं, सगळे नाराज होते कारण का जे झालं ते एकदम घृणास्पद होतं. असं व्हायला नाही पाहिजे होतं, हे पुऱ्या जगालाच वाटलं, पण ते झालं ते आपल्या बाबतीतच झालं. आणि त्याच्यानंतर आपण जो त्याचा प्रत्युत्तर जे दिलेलं आहे ते प्रत्युत्तर आपण ज्या माध्यमातून दिलं म्हणजे आपण जे केलं ते फक्त आतंकवाद्यांसाठीच केलं, जे आतंकवाद्यांचे तळं उद्ध्वस्त केले असं. पण कारण का त्यांनीच हा दहशत पुरा जगभर माजवलेला आहे, पण आपल्यावर तो हल्ला घातला. तर आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे ज्यांनी हा देखावा इथं बनवलेला आहे, तयार केलेला आहे, शॉप बिल्डिंग तिकडून आढावा घेत होते, बातचीत करत होते. कारण याच ठिकाणी सगळ्यात आधी तर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता इतरही मंडळांचे गणपती बाप्पा जेव्हा पुढे जातात त्यावेळेला इथं पुष्पवृष्टी केली जाते. दरम्यान ही दुसरी दृश्य आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाची ही मिरवणूक निघालेली आहे आणि न्यूज 18 लोकमतची टीम आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय. नाचत गात हे सर्वजण या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. 10 दिवस न्यूज 18 लोकमतच्या ऑफिसमध्ये ही बाप्पा विराजमान झाले होते. वेगवेगळे नेते मंडळींनी, सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, मनोभावे पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय न्यूज 18 लोकमतच्या टीमकडून आणि त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय. त्याचबरोबर मोठ्या उत्साहात न्यूज 18 लोकमतची टीम सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली आहे. दरम्यान दुसरीकडे ही दृश्य आहेत कोल्हापुरातली. इकडे एक विशेष अशी रोषणाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय, उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अशातच कोल्हापुरातली ही शान आपण बघू शकतोय. कशा पद्धतीनं या ठिकाणी विसर्जन मिरवणूक निघालेली आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. आता अंधार व्हायला आलेला आहे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं जी लाइटिंग या ठिकाणी करण्यात आली आहे ती आपल्याला समजू शकेल. सगळ्या मिरवणूक मार्गावरती पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पॅलेसन, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत कोल्हापूर. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे हे आपल्याकडे प्रत्येक अपडेट कोल्हापुरातले पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र ही दृश्य आपल्याकडे थोड्याच वेळापूर्वी आलेली आहेत आणि आपण बघू शकतोय कोल्हापूरवासीय कशा पद्धतीनं या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. उत्साहात या विसर्जन मिरवणुकीमध्ये ते थिरकताना दिसून येत आहेत. लाइटिंग सुद्धा विशेष करण्यात आली आहे आणि एक खास प्रकारचा झेंडा या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो झेंडा फडकवला जातोय, भला मोठा असा हा झेंडा आणि डीजेच्या तालावर हे सर्व भाविक थिरकताना दिसतात. तर चिमुकले भाविक सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहेत, तेही थिरकताना दिसत आहेत. विशेषतः तरुण मंडळींची ही गर्दी, उत्साह आपण या ठिकाणी बघू शकतोय. मोठ्या संख्येनं हे भाविक इथल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झाले आहेत आणि गणपती बाप्पाला ही जी खास अशी रोषणाई करण्यात आली आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतोय. बघण्याजोगी अशी ही रोषणाई आहे. दरम्यान पुण्यातली ही दृश्य आपल्याकडे आहेत आणि मुंबईमधली ही दृश्य आपण बघू शकतोय. मुंबई पुणे या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि एक वेगवेगळं महत्त्व या दोन्ही शहरातील गणेशोत्सवाचं आहे. 10 दिवस पूजा केली जाते. मोठ्या संख्येनं लोक इथं दर्शनासाठी येतात आणि त्यानंतर कोल्हापुरातली दृश्य आपण बघितली तर तीही एक वेगळ्याच पद्धतीनं या ठिकाणी थाटामाटात आजचा जो सोहळा आहे, हा जो विसर्जन
मिरवणूक आहे ती या ठिकाणी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये सामील झाले आहेत। त्याच वेळेला पोलीस सुद्धा तिथे तैनात आहेत आणि वेगवेगळ्या सूचना ते देताना दिसून येत आहेत। दरम्यान गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य, गणपती बाप्पाचं हे भव्य दिव्य रूप ड्रोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलनं टिपलं जात आहे। कारण थोड्याच वेळानंतर गिरगाव चौपाटीवर आल्यावर बाप्पाला निरोप दिला जातो। जे शेवटचे विधी असतात ते पूर्ण केल्यानंतर आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भाविक हे भावपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप देतात। मात्र या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, कारण जे भाविक गणपती बाप्पाचं शेवटचं दर्शन यावर्षीचं घेण्यासाठी येतात त्यांची तर गर्दी असते, त्याचबरोबर जे भाविक मिरवणुकीसोबत इथपर्यंत पोहोचतात त्यांची गर्दी असते आणि एक प्रकारे रांग सर्व गणपती मूर्तींची या ठिकाणी पाहायला मिळते। कारण गिरगाव चौपाटी इथं विसर्जन केलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर सकाळी तर इथं घरगुती गणपतीचं विसर्जन होतं, ज्या मोठ्या मूर्ती असतात त्यांचं, आणि त्यानंतर मंडळांच्या गणपती बाप्पाचंही विसर्जन या ठिकाणी केलं जातं। त्यामुळे प्रचंड गर्दी या दिवसांमध्ये इथं दिसून येते। दरम्यान गणपती बाप्पाची ही मूर्ती आपण बघू शकतोय, गुलालात नाहून निघालेली ही मूर्ती आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहे। थोड्याच वेळानंतर विसर्जन होईल, पण तयारी या ठिकाणी संपूर्ण करण्यात आली आहे। गर्दी प्रचंड दिसून येते, पोलिसांचा बंदोबस्त आहे। आणि दुसरीकडची दृश्य आपण बघितली तर त्यामध्ये गणपती बाप्पाच्या या आकर्षक अशा मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी या मिरवणुकीमध्ये आहे आणि सगळीकडूनच बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। तर जे भाविक आहेत ते उत्साहात या मिरवणुकीमध्ये थिरकताना आपल्याला दिसून येत आहेत। मात्र त्याच वेळेला कासावीस सुद्धा आहे, कारण लाडका गणराया ज्याची 10 दिवस पूजा केली, आरती केली, त्याला निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे। त्यामुळं भावूक अशा वातावरणामध्ये हे सर्व भाविक आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान लालबागच्या राजाची दृश्य आपल्याकडे आहे। लालबागच्या राजाची भव्य दिव्य अशी ही मूर्ती आपण बघू शकतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खरं तर दरवर्षी लाखो भाविक हे मुंबईमध्ये येतात। मग त्यामध्ये देशभरातले भाविक असतात, सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी येत असतात, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात। आणि आज तर विसर्जन होणार आहे, निरोपाचा दिवस आहे, त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि ही भव्य दिव्य अशी मूर्ती आपण बघू शकतो। मुंबईमधील गणपतीची ही मिरवणूक या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक हे चालताना दिसून येत आहेत। या मिरवणुकीमध्ये, विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झाले आहेत। त्याचबरोबर पावसाचीही रिमझिम अधूनमधून होतीये आणि त्यामुळं छत्र्याही काही निघालेल्या आहेत। अशा या वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईमधली ही दृश्य आपण बघू शकतो, थेट दृश्य आहेत आत्ताची, आणि त्या ठिकाणी किती प्रचंड गर्दी आहे भाविकांची याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर एका बिल्डिंगवरचा हा अँगल आहे आणि यामधून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत, जे या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। तर भाविकांवर गुलाल पडल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांच्या कपड्यांचा जो रंग आहे तो गुलालमय झाल्याचंही आपण बघू शकतोय। गणपती बाप्पाच्या या भव्य दिव्य मूर्तीवर सुद्धा त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये गुलालाची उधळण करण्यात आली आहे आणि ही गुलालाची उधळण, हा जो डान्स आहे, जो उत्साह आहे तो आता शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण दुपारपासून या मिरवणुका निघालेल्या आहेत, एक एक करून सर्व मंडळांचे बाप्पा हे या मिरवणुकीमध्ये सामील झाले आणि तसतशी गर्दी सुद्धा वाढत गेलेली आहे। आता संध्याकाळ व्हायला आली आणि आता ही गर्दी एकदम वाढल्याचं दिसतंय आणि अशातच गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक हे आपल्याला या मिरवणुकीमध्ये सामील होताना दिसून येत आहेत, पुढे सरसावताना दिसून येत आहेत। हळूहळू गणपती बाप्पाची ही जी मूर्ती आहे ती आता विसर्जन स्थळाकडे रवाना होईल। मात्र त्याआधी गणपती बाप्पाचं हे देखणं रूप आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांची गडबड सुद्धा आपल्याला दिसते। दरम्यान ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे लालबागच्या राजाची मिरवणूक आहे तर दुसरीकडे न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाची मिरवणूक आपण बघू शकतोय। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा दिमाखात विराजमान झालेले होते। 10 दिवसांपूर्वी 10 दिवस बाप्पाची आरती करण्यात आली, मनोभावे पूजा केलेली होती आणि त्याचबरोबर अनेक नेते मंडळी या ठिकाणी आलेले होते। सेलिब्रिटींनी सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। न्यूज 18 लोकमतच्या मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी आलेले, उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं आले होते दर्शन घेण्यासाठी आणि इतरही मंत्री या ठिकाणी आलेले होते। आणि आज निरोपाचा दिवस आहे। न्यूज 18 लोकमतची टीम या बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेली आहे आणि न्यूज 18 लोकमतचे हे सर्व सदस्य थिरकताना आपल्याला दिसून येत आहेत।
तर जल्लोषात भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जाणार आहे गणपती बाप्पाला। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाची ही मिरवणूक निघालेली आहे आणि त्यावेळीची दृश्य आपण बघू शकतो। तर दुसरीकडे लालबागच्या राजाची जी मिरवणूक निघाली आहे दिमाखाल, त्याची ही दृश्य आपल्याकडे आहेत। कशा पद्धतीनं इथं शान आहे लालबागच्या राजाची, त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल, कारण ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। आणि एकतर जेवढी गर्दी रस्त्यावर आहे तेवढीच गर्दी आजूबाजूला जो विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे तिथं आजूबाजूला असलेली बिल्डिंग असेल किंवा आजूबाजूला असलेल्या जे पूल आहेत, ओव्हरब्रिज आहे, तिथं सुद्धा लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी लोक थांबलेली आहेत आणि लालबागच्या राजाची झलक बघण्यासाठी, त्याचबरोबर एकूणच ज्या ज्या मंडळांचे गणपती बाप्पा हे पुढे निघालेले आहेत, या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत, त्यांची ही झलक बघण्यासाठी या लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि न्यूज 18 लोकमत आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही जी सर्व दृश्य आहेत, सर्व अपडेट्स आहेत आजच्या विसर्जन मिरवणुकीचे ते पोहोचवत आहे, वेळोवेळीचे अपडेट। मग त्याच्यामध्ये पुण्याचे विसर्जन मिरवणुका असतील, मुंबईमधल्या असतील, कोल्हापुरातल्या, नाशिकमधल्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं या मिरवणुका निघालेल्या आहेत त्याचा अंदाज आपल्याला या स्क्रीनच्या माध्यमातून येऊ शकतो। आपण एका स्क्रीनमध्ये बघू शकतोय गणपती बाप्पाची एक भव्य दिव्य अशी मूर्ती तर आपल्याला दिसतेच आहे, त्रिशूल आहे गणपती बाप्पाच्या हातामध्ये आणि त्याचबरोबर मागे आपल्याला एक मिशन दिसतंय इस्रोचं आणि त्याचाही देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे। दरम्यान ही दृश्य मुंबईमधली गणपती बाप्पावर कशा पद्धतीनं गुलालाची उधळण केली जाते, एकूणच गुलालाचा वर्षाव केला जातोय आणि त्याबरोबरच वरुण राजा सुद्धा मध्येच हजेरी लावतो आणि त्यामुळे हा जो उत्साह आहे तो द्विगुणित झाल्याचं आपल्याला दिसतंय। एका स्क्रीनमध्ये आपल्याला अंदाज येईल कशा पद्धतीने या ठिकाणी एकीकडे छत्र्यांची संख्या आहे तर दुसरीकडे विना छत्री सुद्धा हे सर्व भाविक मिरवणुकीमध्ये सामील झाल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना पाऊस पडतोय वरून याचाही भान या भक्तांना राहिलेलं नाहीये असं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं। दरम्यान दुसरीकडे ही दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे, ढोल वादन या ठिकाणी केलं जात आहे आणि न्यूज 18 लोकमतची टीम उत्साहात या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेली आहे। थिरकताना हे सर्वजण दिसत आहेत। त्याच वेळेला आपला गणपती बाप्पा हा आता आपल्याला सोडून चाललेला आहे, त्यामुळे कासावीस मन झालंय, पण पुढच्या वर्षी तो येणार, नक्की येणार आणि लवकर येणार हा विश्वास सुद्धा टीमला आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, दुसरीकडे गणपती बाप्पाची भव्य दिव्य अशी ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। गरुडाच्या हातावर विराजमान अशी ही मूर्ती, त्याचबरोबर आणखी काही विसर्जन मिरवणुकीचे दृश्य आपल्याकडे येत आहेत। त्यामध्ये हे सर्व भक्तगण गणपती बाप्पाला घेऊन चाललेले आहेत विसर्जन स्थळाकडे। ही विसर्जन मिरवणूक पुढे आपल्याला मार्गस्थ होताना दिसतेय आणि लालबागच्या राजाची ही मिरवणूक ही पुढे मार्गस्थ होतीये। इथलेही प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत।